Dear students, in the last lecture, we saw the explanation of behavior of a liquid molecule and how the phenomenon of surface tension occur on the surface of a liquid. Today, we are going to see the surface energy and the relation between surface energy and surface tension. Surface film acts as a stretched membrane. Observe the water drop on the surface of leaves. आता पाण्याच्या हे एका ड्रॉपमध्ये पाण्याचे अनेक मॉलिक्यूल असणार आहेत. काही मॉलिक्यूल हे सरफेसवर आहेत तर काही मॉलिक्यूल हे ड्रॉपच्या आतल्या भागात आहेत. सरफेसवरच्या मॉलिक्यूलवर जो कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट होतो तो कोहेजिव्ह फोर्स त्या मॉलिक्यूल्सला लिक्विडच्या आतल्या भागामध्ये ताण देत असतो, त्याला आत ताणत असतो. त्यामुळे सरफेसवरचे मॉलिक्यूल हे लिक्विडच्या आत ओढले जातात. मग आता समजा त्या सगळ्या मॉलिक्यूलला वरती सरफेसवर आणायचं असेल किंवा त्यांना सरफेसवर राहायचे असेल तर वर्क मस्ट बी डन अगेन्स्ट द कोहेजिव्ह फोर्स. This work done is stored in the form of potential energy. Due to this reason, the potential energy of the molecules on the liquid surface is greater than the potential energy of the molecule inside the liquid. आता हे कसे काय हे समजण्यासाठी एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहूया. आता हे एक रबर आहे. हे रबर जेव्हा ताणले तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. त्याचप्रमाणे सरफेसवरच्या मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जी वाढलेली असते आणि ही जी जास्तीची पोटेन्शियल एनर्जी आहे त्या एनर्जीलाच सरफेस एनर्जी असे म्हटले जाते. आता आपण या सरफेस एनर्जीची डेफिनेशन पाहूया. The extra energy of the molecules in the surface layer is called the surface energy of the liquid. Now let us see the relation between surface energy and surface tension. यासाठी आपण एक छोटा डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट पाहूया. एक रिंग घेतली किंवा आपण तिला बांगडी म्हणूया आणि ती सोप सोल्युशनमध्ये डीप केली. सोप सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर आतल्या बाजूला सोप फिल्म तयार झालेली दिसते. ती कलरफुल सोप फिल्म तुम्हाला दिसते. ही जी सोप फिल्म आतमध्ये तयार झालेली आहे ती थोड्या वेळाने ब्रेक होईल. ती ब्रेक होते का म्हणून तर लिक्विडची प्रॉपर्टी असणार आहे लिक्विड मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. पण एक लूज थ्रेड ह्या बांगडीला बांधलेला आहे आणि ही बांगडी ही रिंग आपण परत सोप सोल्युशनमध्ये डीप केली आणि त्या ठिकाणी सोप फिल्म तयार झालेली दिसते. जोपर्यंत ती सोप फिल्म आहे तोपर्यंत तो जो दोरा आहे तो तुम्हाला स्थिर दिसतोय. तो दोरा त्या ठिकाणी स्थिर आहे. त्याच्या मागचं कारण काय की त्याच्या दोघं बाजूने असलेला जो टँजेन्शियल फोर्स आहे तो इक्वल आहे आणि त्यामुळे तो दोरा त्या ठिकाणी स्थिर आहे. पण जेव्हा ब्रेक झाली ती फिल्म तेव्हा त्या दोऱ्याची मोशन दिसते. Now consider open rectangular frame of wire P'(S')S. QR is the movable arm of this frame. When this frame is dipped into the soap solution, soap film is formed along PQRS. Each arm of the frame experiences an inward force due to the film. Under the action of this force, the movable arm QR moves towards the side PS so as to decrease the area of the film. आता समजा QR साइडची लांबी L असेल तर हा फोर्स अकॉर्डिंग टू सरफेस टेन्शन आपण या पद्धतीने लिहिणार. फोर्स इक्वल टू T इंटू ट्वाइज L. आता लेंथ 2 टाइम्स का म्हणून घेतली आहे
तर ती सॉफ्ट फिल्म आहे तिला अप्पर सरफेस पण असणार आहे आणि लोअर सरफेस पण असणार आहे किंवा फ्रंट सरफेस आणि रेअर सरफेस असणार आहे. Imagine an external force F dash which is equal and opposite to force F applied isothermally to the arm QR. Isothermally means temperature remains constant, so the film does not break. This external force pulls the arm QR away and the soft film increases its surface area. The arm QR moves to Q'(R) through a distance dx. The work done against the force due to surface tension is given by work done equal to force into displacement. पण आधी पाहिलेच आहे force equal to surface tension into twice L. dA is the increase in area of the surface film. Putting this value, we get work done equal to surface tension into increase in area. This work done is stored in the form of potential energy. This energy is known as surface energy. Thus, the surface tension is also defined as surface energy per unit area. And this is the relation between surface tension and surface energy.